14 गुणस्थान पाहत असताना काय झालेलं आहे, आपण काल सांगितलं होतं है ना. काय काय लोकांना परत कन्फ्युजन झालं म्हणून थोडक्यात सांगतो. दीपक, दीपक म्हणजे काय? दिवा. म्हणजे हा दिवा सुरुवातीच्या इथं ठेवला तर आधी दीपक, मध्ये ठेवला असेल तर मध्य, हा शेवटी ठेवला असेल तर मग ते सांगितलं ना दिव्याबद्दलचं. इथं लिहिलंय का नाही काय ना, आदि दीपक म्हणजे यहाँ से लेकर आगे के सभी गुणस्थानों में ये भाव पाया जाता है. त्याचं नाव काय असणार? आदि दीपक है ना. मध्य दीपक म्हणजे आधी झालेलं आहे आणि पुढं पण आहे. आणि अंतदीपक म्हणजे आता इथून पुढं नाही. कळलं का नाही? हे असं. मग आता म्हणा काल तुम्ही एवढं काय काय घडवलं आम्हाला काही कळलंच नाही, असं एक जणाची आली होती अभिप्राय आहे ना. तर थोडक्यात सांगायचा अभिप्राय इथं इम्पॉर्टंट नाही आहे की इथं हे फिक्स आहे. इम्पॉर्टंट काय आहे की अपेक्षा कुठली आहे. जसं चौथं गुणस्थान घेतलेलं आहे, चौथं गुणस्थान हे कुठलं दीपक नाही आहे. चौथ्या गुणस्थानातला जो शब्द आहे त्याच्या अपेक्षा आपण बघतो आहोत. त्यामध्ये अविरत शब्द जो आहे ना आणि सम्यक्त्व, त्यातला सम्यक्त्व शब्द काय झाला? आदि दीपक. पण अविरत शब्द काय झाला? अंत्यदीपक. कळलं का नाही? है ना. का? कारण 1 ते 4 गुणस्थानं काय आहेत? अविरत आहे ना. त्यामुळे अविरत शब्द काय झाला? अंत्यदीपक. सगळीकडे तसं लावायचं आहे. हे प्रमत्त विरत आहे ना. विरत म्हणजे आता पूर्ण संयम लावला. काय अपेक्षा लावतो त्यावर बरं का. नुसता संयम असा तर गोष्ट वेगळी, मग मध्यदीपक येईल, कारण देश विरत आला होता ना. परंतु पूर्ण संयम अपेक्षेने जर लावलं तर विरत शब्द काय आला? आदि दीपक आला. समजलं का नाही? परंतु त्यांनी नुसता संयम लावला तर इथं काय लावला? तो मध्यदीपक लावला विरत शब्द. समजलं का नाही? इथं कळलं का नाही? लक्षात येते का? आता प्रमत्त हा शब्द काय आहे ना. अंत्यदीपक म्हणजे 1 ते 6 प्रमाद आहे हे सांगतोय तो, पण पुढं नाही. म्हणून तिथं म्हणलं अंत्यदीपक, एंड. आता ह्याच्या पुढं नाही. आलं लक्षात? है ना. संयोग केवली जिन है ना. मग संयोग शब्द काय येणार? अंत्यदीपक. कळलं का? आलं लक्षात? है ना. आणि केवली शब्द काय येणार? आदि दीपक येणार. कळलं का आता? केवली का शब्द आदि दीपक आला? केवल ज्ञान इथून सुरू झालं का नाही? कळलं का नाही? म्हणून आदि दीपक. पण संयोग म्हणजे इथंपर्यंतच योग आहे, 1 ते 13. कळलं का नाही? म्हणून हा अंत्यदीपक. अशा प्रकारे हे घटवायचं आहे. आदि दीपक, मध्यदीपक, अंत्यदीपक. तो शब्द जो सांगतो आहे तो काय आणि अपेक्षा काय घडवतो आहे हे मॅटर करतोय. कळलं का? लक्षात आलं का नाही? त्यामुळे तिथं सांगितलं संयोग शब्द काय आला इथं? हां, क्लिअर झालं सगळ्यांना? आता कन्फ्युजन नाही ना? असं तुमचं तुम्ही स्वतः अभ्यास. हे का दीपक घडवतोय? आपला दिव्याचा संबंध नाही आहे. आपला संबंध काय आहे? कुठून कुठंपर्यंत काय आहे हे राहावं पक्क, म्हणून हे घडवतो आहे. समजलं सगळ्यांना? हां. त्यानंतर आता काय बघायचं? उदय आणि अनुदय. ह्याचा चार्ट आपण बनवलेलाच आहे ना. पहिल्यांदा ह्यासाठी पक्क काय पाहिजे? मोहण्याचे भेद. कुठले कुठले? दर्शन मोहण्याचे 3, चारित्र मोहाचे. समजतात सगळ्यांना? दर्शन मोहण्याचे 3 कुठले? आणि चारित्र मोहाचे? समजलं ना? ह्या 16 आणि हे 9, 25. कळले का नाही? है ना. मग जेव्हा आचार्य सांगतो तेव्हा 12 म्हणलं की वरचा 4 सोडून टाकायचे. 8 म्हणलं की हे वरचे 4 सोडायचे, हे 8 लावायचे. समजतंय का नाही? हां, अशा प्रकारे समजून घ्या त्याच्यावरनं कुठले काय म्हणतात, कसं काय म्हणतात ते. कळलं का नाही?
मग हे घटवायचं आणि हे घटवलेलं आहे आपण गुणस्थानांमध्ये उदय आणि अनुदय. कळलं का? हां आता हे घटवायला आत्ता तर वेळ नाही आहे, 9:30 वाजलेले आहेत, जास्त वेळ नको करायला. काय तर तुमचं तुम्ही ह्याचा नीट अध्ययन करा, उद्याच्याला परत शॉर्टमध्ये परत सांगतो. पण हे नुसतं बघून काय होणार नाही. माझं वारंवार काय म्हणणं आहे, तुम्ही स्वतः न बघता काय करा, लिहून काढा. समजलं का नाही? चुकणार आहात मान्य आहे, तर नंतर चेक करा, जे चुकलं आहे ते स्वतःचं स्वतः चेक करा. आलं लक्षात? हां अशा प्रकारे. आणि मग इथं कलर पण मुद्दाम कसे बदललेत, त्या कलरचा तिथं अभिप्राय आहे वेगळा. समजलं का नाही? मिथ्यात्व अनंतानुबंधी हे फक्त पहिल्यापर्यंतच आहे, पुढं ह्यांचा उदय असणार नाही. म्हणून इथं काय केलं, त्यांचा तसा कलर ठेवलेला आहे. मिथ्यात्व आलं का नाही इकडं, अनंतानुबंधी दुसऱ्याच्या पुढं असणार नाही, म्हणून अनंतर मिश्र फक्त तिसऱ्यामध्ये पुढं असणार नाही. समजते का नाही? असे कलर हे केलेले आहेत. संजू काय उदाहरण सम्यक प्रकृती प्रत्याख्यानावरण संजीवनाला 9 कशा आहे काय, तर त्यापैकी प्रत्याख्यानावरण इथं कलर केलेला आहे. 5व्या गुणस्थानामध्ये उदय आहे, पण 6व्यामध्ये त्याचा उदय नाही. कळलं का नाही? हे असं समजून घ्या. कळतंय ना? वेगवेगळं काय केलं ते अभिप्राय समजून घ्या तिथं. आलं लक्षात? हां तर अशा प्रकारे हे उदय आणि अनुदय काय करा, नुसतं वाचून पक्के होणार नाही आणि घोकून तर कधीच होणार नाही. हे पाठांतराचा विषय नाही. हा कशाचा विषय आहे, समजून स्वतः बुद्धीनं लिहून काढा. तुम्ही चुकला तर स्वतः चेक करा, मी चुकलो तर मला सांगा. कळ नाही असं काय टेन्शन नाही का घेऊ, काय का नाही. तर अभिप्राय कळाला का? फक्त हे जे घटवलं ते क्षयोक्षमच्या अपेक्षेने घटवलेलं आहे. हां क्षयोक्षम सम्यक्त्व म्हणजे सम्यक प्रकृतीचा उदय असतो. जर क्षयोक्षम सम्यक्त्व नसेल तर ही सम्यक प्रकृतीचा उदय इकडे येणार नाही, तो कुठे येणार, अनुदयमध्ये येणार. कळलं? कळलं का नाही? आता ह्याच्यावर नीट क्लॅरिटी उद्याच्याला परत सांगतो. हो प्रभू.